प्रतीक्षा होम रेसिपी कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आता जवळच रक्षाबंधन आलेलं आहे आणि प्रत्येकाच्या घरी पाहुण्यांची ही वर्दळ चालूच असते। पाहुण्यांसाठी काही ना काही खास बनवायचं आहे, त्यासाठी ही मी खास रेसिपी घेऊन आलेली आहे। ब्रेड रोल ही रेसिपी तुम्ही स्टार्टर्स म्हणून बनवू शकता किंवा स्नॅक्ससाठी बनवू शकता। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील असे हे ब्रेड रोल तुम्ही बघू शकता किती छान बनवून तयार झालेले आहेत आणि एकदम छान असे क्रिस्पी आणि क्रंची हे ब्रेड रोल बनवून तयार होतात। आवाजावरून तुमच्या लक्षात आलं असेल की किती क्रंची हे ब्रेड रोल बनवून तयार झालेले आहेत। तर या पद्धतीचे ब्रेड रोल बनवण्यासाठी मी काही टिप्स अँड ट्रिक्स शेअर केलेले आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता इथं आपण ब्रेड रोलचं स्टफिंग बनवून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी 6 मीडियम साईजचे असे बटाटे उकडवून घेतलेले आहेत आणि इथं मी एका बाउलमध्ये या पद्धतीने असे मॅश करून घालते। आता इथं मी हे स्टफिंग फक्त बटाट्यापासून बनवणार आहे, त्याच्यामुळे इथं मी बटाटा हा जास्त प्रमाणात घेतलेला आहे। तुम्हाला बटाट्यासोबत आणखीन भाज्या घालायच्या असेल तर तुम्ही घालू शकता। तुम्ही इथं कोबी घालू शकता, शिमला मिरची, गाजर कोणत्याही तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या घालू शकता। आता इथं मी बटाटा या पद्धतीने हाताने असा मॅश करून घेतलेला आहे। आता यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। इथं मी 1 चमचा ऑर्गॅनो घातलेला आहे आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स घातलेला आहे। आता हे ऑर्गॅनो आणि चिली फ्लेक्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। लहान मुलांना बनवत असेल तर चिली फ्लेक्स नाही घातलं तरी चालेल, हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। आता इथं मी 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे। 1 चमचा जिरं मी कुटून घातलेला आहे, तुमच्याकडे जर जिरा पावडर असेल तर तुम्ही घालू शकता। 1 चमचा चाट मसाला घातलेला आहे। 1 चमचा आमचूर पावडर घातलेली आहे। आमचूर पावडर जर नसेल तर लिंबाचा रस घालू शकता। अर्धा चमचा शेंगदाणा मीठ घातलेला आहे, त्यामुळे स्टफिंगला चव खूप छान येते आणि चवीनुसार पांढरं मीठ घातलेलं आहे। आता हे मिश्रण आपल्याला या पद्धतीने असं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिश्रण मी असं मिक्स करून घेतलेलं आहे। तुमचं जर मिश्रण थोडंसं ओलसर झालं असेल तर तुम्ही यामध्ये ब्रेडचे जे काढलेले काठ आहेत ते तुम्ही मिक्सरला फिरवून बाइंडिंगसाठी वापरू शकता। आता इथं मी ब्रेड घेतलेला आहे आणि त्याचे हे काठ काढून घेतलेले आहेत। हे काठ मिक्सरला फिरवून तुम्ही हे मिश्रणासाठी बाइंडिंगसाठी वापरू शकता, नाही तर मग कॉर्नफ्लॉवर वापरू शकता। आता या पद्धतीने मी काठ काढून ब्रेड घेतलेले आहेत। आता ब्रेड रोलसाठी आपल्याला स्लरी बनवून घ्यायची आहे। त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये 3 ते 4 चमचे मैदा घेतलेला आहे आणि यामध्ये पाणी घालून आपल्याला याची स्लरी बनवून घ्यायची आहे। मैद्याची तुम्हाला स्लरी बनवायची नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून घेऊ शकता। आता ही स्लरी आपल्याला जास्त पातळ बनवायची नाही, अशी मीडियमशी बनवून घ्यायची आहे, जास्त पाण्यासारखी आपल्याला ही बनवायची नाही। ब्रेड रोलला कोटिंगसाठी इथे मी ब्रेड क्रम घेतलेले आहेत। हे ब्रेड क्रम मी ब्राऊन ब्रेडचे घेतलेले आहेत। तुम्ही कोणतेही ब्रेड क्रम घेऊ शकता, रेडीमेड ब्रेड क्रम घेऊ शकता किंवा घरी बनवून ब्रेड क्रम घेऊ शकता किंवा ह्या ब्रेडचे काढलेले काटाचेही तुम्ही ब्रेड क्रम बनवू शकता। या पद्धतीने हे तुम्ही मिक्सरला असे ब्रेड क्रम फिरवून घेऊ शकता। आणि तुम्हाला जर हे ब्रेड क्रम क्रिस्पी करायचे असेल तर कमी गॅसवरती तुम्ही याला 5 मिनिटं गरम करू शकता, तुमचे ब्रेड क्रम हे क्रिस्पी बनवून तयार होतात। आता आपण ब्रेड रोल बनवायला घेऊया। त्यासाठी इथं मी एक ब्रेड घेतलेला आहे आणि हा ब्रेड आपल्याला या पद्धतीने असा लाटून घ्यायचा आहे। शक्यतो तुम्ही ब्रेड रोल बनवण्यासाठी ब्रेड हा ताजाच वापरा। ब्रेड जर ताजा वापरला ना तर या पद्धतीने छान असा ब्रेड लाटला जातो। आता इथं मी ब्रेड लाटून घेतलेला आहे। आता आपण ब्रेड रोलसाठी मधली अशी टिक्की बनवून घेणार आहोत। आपल्या मिश्रणाचा असा रोल बनवून घेणार आहोत। या पद्धतीने मी असा मिश्रणाचा रोल बनवून घेतला आहे आणि हा रोल आपल्याला ब्रेडवरती ठेवायचा आहे। रोल ब्रेडवर ठेवला की आपल्याला साईडच्या साईडनं ही मगाशी बनवलेली स्लरी लावून घ्यायची आहे, जेणेकरून आपला रोल हा उघडणार नाही, छान असा रोल तयार होईल। आता या पद्धतीने आपल्याला हा रोल बनवायचा आहे। खूप सहज, अगदी सहजपणे हा रोल बनवून तयार होतो, अजिबात किचकट वगैरे प्रोसेस नाही। खूप छान हे आपले ब्रेड रोल बनवून तयार होतात। आता दोन्ही साईडचं तोंड बंद करण्यासाठी या पद्धतीने मी अशी अजून थोडी स्लरी घातलेली आहे आणि हे दोन्ही साईडचे हे टोकं मी बंद करून घेतलेले आहेत। बघू शकता या पद्धतीने आपल्याला हा ब्रेड रोल बनवून तयार करायचा आहे। अगदी हा सहज ब्रेड रोल बनवून तयार होतो आणि खायलाही खूप छान टेस्टी लागतो। या पद्धतीने तुम्ही ब्रेड रोल बनवले ना, पाहुणे तुमची तारीफ करतच राहतील। खूप छान असे ब्रेड रोल हे बनवून तयार होतात। आता या पद्धतीने मी इथं सगळे हे रोल बनवून घेते। तुम्ही एकसाथ असे सगळे रोल बनवून घेऊ शकता आणि असे ब्रेड रोल बनवून तुम्ही एका बंद कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये ठेवू शकता। 4 ते 5 दिवस आरामात टिकतात। ज्यावेळेस बनवायचे त्यावेळेस तुम्ही कोटिंग करून डीप फ्राय करून घेऊ शकता।
तुम्हाला अजून एकदा दाखवते, या पद्धतीने मी इथं सगळे असे ब्रेड रोल बनवून घेतलेले आहेत। खूप सोपी रेसिपी आहे, अगदी सहज बनवून तयार होते। या पद्धतीने मी हे 6 ब्रेड रोल बनवून तयार केलेले आहेत। आता याला आपण कोटिंग करून डीप फ्राय करून घेणार आहोत। हे तुम्ही फ्रीजमध्ये 5 ते 6 दिवस स्टोअर करून ठेवू शकता एका बंद कंटेनरमध्ये। आता इथं मी मैद्याची बनवणारी स्लरी घेतलेली आहे आणि ब्रेड क्रम घेतलेले आहेत। ब्रेड रोल आपल्याला या स्लरीमध्ये या पद्धतीने असा डीप करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता या पद्धतीने असा डीप करून हा रोल असा डीप करून घ्यायचा आहे आणि ब्रेड क्रममध्ये असा ठेवून याला सगळं पूर्णपणे ब्रेडचं असं कोटिंग करून घ्यायचं आहे, ब्रेड क्रमचं कोटिंग करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला अजून खूप क्रिस्पी असे ब्रेड रोल हवे असतील तर ह्याला तुम्ही डबल कोटिंग करू शकता। अशा या पद्धतीने कोटिंग करून अजून एकदा ह्या स्लरीमध्ये डिप करून अजून एकदा ह्या ब्रेड क्रममध्ये असं कोट करून घेऊ शकतात। खूप छान असे क्रिस्पी असे अजून क्रिस्पी असे हे ब्रेड रोल बनवून तयार होतील। तर याच पद्धतीने मी बाकीचे पण ब्रेड रोल असे कोटिंग करून घेते। आता इथं मी सगळ्या ब्रेड रोलला या पद्धतीने ब्रेड क्रमची छान अशी कोटिंग करून घेतलेली आहे। ब्रेड क्रमची कोटिंग केल्यावर 1 ते 2 मिनिटं ह्या रोलला आपण रेस्ट करून द्यायचे आहे, जेणेकरून आपले हे ब्रेड क्रम तेलात जास्त सुटणार नाही। आता इथं मी कढई घेतलेली आहे आणि ब्रेड रोल डीप फ्राय करण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल आपल्याला जास्त गरम करायचं नाही, मीडियम असं गरम करून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी ब्रेड रोल फ्राय करण्यासाठी सोडले आहे। तुम्ही बघू शकता ब्रेड रोल सोडल्यावरती हलकेसे असे तेलात बुडबुडे येत आहेत। तेल आपलं जास्त गरम नाही, या पद्धतीने आपल्याला तेल ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे ब्रेड रोल डीप फ्राय करून घ्यायचे आहेत। कमी गॅसवरती आपल्याला हे ब्रेड रोल फ्राय करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपले ब्रेड रोल हे छान असे क्रिस्पी क्रंची बनवून तयार होतील आणि ब्रेड रोलला छान असा गोल्डन सोनेरी रंग येईल। बघू शकता या पद्धतीने छान अशा सोनेरी रंगावरती हे ब्रेड रोल मी असे डीप फ्राय करून घेतलेले आहेत। किती छान असा सोनेरी रंग आलेला आहे। या पद्धतीने मी सगळे ब्रेड रोल असे तळून घेते। या पद्धतीने मी सगळे ब्रेड रोल असे तळून घेतलेले आहेत, छान असे प्लेटमध्ये ठेवलेले आहेत। आता हे ब्रेड रोल तुम्ही सॉससोबत खाऊ शकता किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता। तुम्हाला इथे एक ब्रेड रोल मी कट करून दाखवते। अगदी छान क्रिस्पी क्रंची असे हे ब्रेड रोल बनवून तयार होतात। अजिबात आत तेल वगैरे जात नाही, अगदी कमी तेलकट असे
छान क्रिस्पी असे हे ब्रेड रोल बनवून तयार होतील। या पद्धतीने जर तुम्ही ब्रेड रोल बनवले तर तुमचे पाहुणे हे तारीफ करतच राहतील। ह्या फेस्टिव्ह सीझनमध्ये हे ब्रेड रोल एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि इथं तुमचं जर ब्रेड संपला असेल तर तुम्ही या पद्धतीने आलू टिक्की किंवा आलू कटलेट्स किंवा त्या ह्याचे असे कटलेट्स बनवू शकता। त्यासाठी जर इथं तुम्ही त्या मिश्रणाची अशी टिक्की बनवून घ्यायची आहे आणि या मैद्याच्या स्लरीमध्ये डिप करून घ्यायचं आहे आणि ब्रेडमध्ये कोटिंग करून डीप फ्राय करून घ्यायचं आहे। छान असे आपले कटलेटही बनवून तयार होतील। व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर भेटूया आपण आणखीन अशाच एका